त्यात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, ही थेट दृश्य आपण पाहतोय सभागृहामधली वर्धापन दिनाची। कार्यकर्ते येण्यास सुरुवात झालेली आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात, कशी जान फुंकतात आपल्या शिवसैनिकांमध्ये, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। गिरीश, नक्कीच निखिला, अगदी आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे आणि कार्यकर्त्यांनी त्यासोबत नेते पदाधिकारी खासदार आमदार यांची देखील आता वर्णी लागायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। जे जिंकलेले ते सुद्धा आणि ज्यांना पराभव पत्करावा लागला ते सुद्धा आता या ठिकाणी येत आहेत आणि या वर्धापन दिनामध्ये सहभागी होते। आपण पाहतो या ठिकाणी कोल्हापूरचे पराभूत खासदार आहेत संजय मंडलिक, ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। बापू, तुमचं स्वागत। कसं वाटतं तुम्हाला या ठिकाणी पोहोचून? तुम्ही त्या शिवसेनेतही राहिला, या शिवसेनेतही आहात आणि कशा पद्धतीने पुढची भूमिका तुमची? अतिशय उत्साहानं शिवसैनिक या वर्धापन दिनासाठी आलेले आहेत। जो उत्साह गेले अनेक वर्ष आम्ही बघतोय त्याच पद्धतीचा उत्साह आहे आणि निश्चितपणानं परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा अतिशय ताकदीनं शिवसेनेच्या मागे उभा राहिलेले आहेत, याचा आनंद वाटतोय। लोकसभेच्या निवडणुकीचे 15पैकी 7 जरी उमेदवार निवडून आले असले तरी आमचा शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला आहे आणि भरभरून शिवसैनिक मतं दिले आहेत। पुढच्या काळामध्ये सुद्धा शिवसेना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ताकदीनं उभा राहील। पण महायुतीमध्ये सगळं काही आलबेल असं म्हणावं, कारण नरहरी झिरवळ यांच्या बाणेबरोबर शरद पवार दिसतात, ते संदीप गुळवे यांना पाठिंबा देतात आपल्या शिक्षक मतदारसंघाचा। मग कुठेतरी तालमेल नाही अशी पण टीका होते। नाही, निवडणुकीच्या नंतर अशा काही घटना घडल्यानंतर काही घटना होत असतात छोट्या मोठ्या, पण पुढच्या काळामध्ये सगळं सरळ होऊन महायुती ताकदीनं उभा राहील। नक्की तुम्ही त्या शिवसेनेतही राहिलाय, या शिवसेनेत राहिलाय, कुणाचं काम करण्याची पद्धत तुम्हाला जास्त आवडली? शिवसैनिक म्हणून मी 14 पासून शिवसेनेमध्ये दाखल झालो। त्यानंतरच्या काळामध्ये शिवसैनिक म्हणून कार्यकर्त्यांची पद्धत सारखीच आहे, फक्त अलीकडच्या काळामध्ये नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो। या परवाच्या लोकसभेच्या निवडणुका नेता कार्यकर्ता कसा असतो हे सुद्धा मुख्यमंत्री म्हणून मी बघितलं। आपण अशा कार्यकर्त्याच्या नेत्याच्या मागे ताकदीनं लोक उभा राहिलेले।